ठाकरेंच्या शिवसेनेत 2 मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं. मराठी साहित्य संमेलनात बोलताना नीलम गोऱ्हेंचा गंभीर आरोप. मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाचा राजकीय कारणासाठी वापर होऊ नये. नीलम गोऱ्हेंच्या वक्तव्यानंतर संजय नहार यांची प्रतिक्रिया. तर नीलम गोऱ्हेंच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही. सहसंयोजकांची प्रतिक्रिया. नीलम गोऱ्हेंच्या वक्तव्यानंतर ठाकरेंची शिवसेना आक्रमक. ठाकरेंच्या शिवसेनेकडून पुण्यात गोऱ्हेंविरोधात आंदोलन. महिला कार्यकर्त्यांनी गोऱ्हेंच्या पोस्टरला काळा फासला. आमदार सुरेश धस यांनी धाराशिवमध्ये सत्कार नाकारलाय. संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्याय मिळेपर्यंत सत्कार न स्वीकारण्याचा सुरेश धसांची भूमिका. अजित पवार धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्याच्या मानसिकतेत, पण थोडं कुठं पेन खातंय ते कळत नाही. माजी मंत्री बबनराव घोलप यांचं वक्तव्य. पालकमंत्री गणेश नाईकांच्या पालघर जिल्ह्यात प्रताप सरनाईक जनता दरबार घेणार. जनता दरबार घेऊन लोकांचे प्रश्न सुटत असतील तर गैर काय? पक्ष आणि संघटना वाढवण्यासाठी मोकळीक. सरनाईक यांचं वक्तव्य. उदय सामंतांकडून ऑफर. रवींद्र धंगेकरांची कबुली. माझ्या डोक्यात अजून काही नाही. कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेणार. शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चांवर रवींद्र धंगेकरांचं स्पष्टीकरण. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा काँग्रेसला धक्का. अहिल्यानगर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष किरण काळे ठाकरेंच्या शिवसेनेत. मातोश्री निवासस्थानी किरण काळे आणि समर्थकांचा पक्षप्रवेश. राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्च ते 26 मार्चपर्यंत असणार. 8 मार्चला महिला दिन. महिलांच्या प्रश्नावर विशेष चर्चा होणार. तर 10 तारखेला उपमुख्यमंत्री अजित पवार अर्थसंकल्प सादर करणार.